काय यार, टाइम पण झालो ऑफिसचं. जाऊ दे, आज ऑफिसला जायचं. अक्षय आवर पटकन, उशीर होत नाहीये तुला ऑफिसला जायला. ए नाही, मी आज ऑफिसला नाही जात. कानाखाली जा काढील, जा पटकन ऑफिसला, नाटकी करू नकोस. काय यार ताई, झालं का तुझं चालू? असं रोज रोज ओरडत असते, कधीतरी प्रेमानं बोलत जा. प्रेमानं? तू प्रेमानं बोलून कधी ऐकलंयस का माझं? हा, तुला किती दिवस झालं सांगते मी, जरा जबाबदारीनं वाग, जरा अंगावर जबाबदारी घे. तर माझा सपोर्ट आहे तोपर्यंत कर जॉब. हा, अजून 4 दिवस झालं नाही तू जॉबला लागून, तोपर्यंत दांडी मारणार? अगं ताई, तू कुठं जाणार आहेस? तिथंच तर राहणार आहेस. अक्षय, मी कुठे जाणार आहे म्हणजे तुला कळतंय का? तुला जरा तरी सिरियसनेस आहे का? अगं ताई, मी सिरियस आहे, पण तू सारखं असं कटकट करून काय होणार आहे का? मला सांग. कटकट करू नको तर काय करू अक्षय, सांग मला. तुला जरा तरी कळतंय का? तुझं वय किती झालंय? हा, आता आई बाबांना होतं का म्हणून बाबा घरीच आहेत, त्यांना काम नाही होत. माझं लग्न होईल, आता माझं लग्न झालं की माझा संसार चालू होईल. मग काय करणार आहेस तू? एकटा कसं कर्ज फेडणार आहेस? पण तुला हे सगळं ऐकायचंच नाहीये, तुला सगळी मस्करीच वाटते. काय बोलतेस तू? कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस तू? अरे अक्षय, तुला कळतंय का? तुला हा कुठला विषय कुठे येऊन जाते असं वाटतंय का? लग्नानंतर बहीण भावाचं नातं बदलतं. आत्ता आपण जसे आहोत तसे नाही राहू शकत. का तुला कळत नाहीये? म्हणून सांगते, माझं लग्न व्हायच्या आधी सेट हो, म्हणजे माझं टेन्शन कमी होईल. परत नाही तर रडत बसशील आणि फोन करशील मला, ताई मला हे करायचं होतं, ताई मला ते करायचं होतं. पण वेळ हातातून गेलेली असेल आणि त्यावेळी मी सुद्धा काहीच नाही करू शकत, कारण मी माझ्या संसारात अडकलेले असेल. म्हणजे आपले नात्यात दुरावा येणार? दुरावा नाही येणार, पण आपल्या नातात आत्ता जसा संवाद होतोय तसा नाही होणार अक्षय. कारण बहीण एकदा सासरी गेले की तिला माहेर परकच होतं, आणि सासरी गेल्यावर खरी किंमत कळते बहिणीची. म्हणून तुला सांगते, हे घे टिफिन, बघ तुला जावंसं वाटलं तर जा ऑफिसला. झरले काळी पडले